morning student. Today we learn about the short run and long run cost curve and relationship between the average and marginal cost. These two part we learn in this lecture. So we start with first short run and long run cost curve. The cost functions of the firm can be expressed in the form of cost curve. The total fixed cost, total variable cost and total cost curve is in short run will be as follows. In the above diagram, TFC total fixed cost curve is horizontal straight line indicating the whether the level of output total fixed cost will remain the same. TVC total variable cost curve start from the origin, initiating is rising gradually and they become steeper donating a steep sharp rise in the total variable cost. The total cost curve is obtaining by the adding TVC and TFC. TC total cost is generally influenced by the total variable cost. The distance between TC and TVC represent TFC. वेगवेगळ्या फॉर्म या कॉस्ट फंक्शन आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉस्ट कर्वच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिप्रेझेंट करताना दिसून येतात. मग टोटल फिक्स्ड कॉस्ट कर्व, टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व आणि टोटल कॉस्ट कर्व याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन या ठिकाणी कॉस्ट फंक्शन या रिप्रेझेंट करताना दिसून येतात. मग शॉर्ट रनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॉस्ट कर्व कशा पद्धतीने दिसतात ते आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले आहे. मग या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं, डायग्राम 8.1 मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी TFC म्हणजे टोटल फिक्स कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन असलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून आपल्याला इंडिकेट केलं जातं की आउटपुट कितीही जरी त्या ठिकाणी घेतलं तरी आपल्याला त्या ठिकाणी टोटल फिक्स कॉस्ट ही त्या ठिकाणी रिमेन सेम असलेली दिसून येते. म्हणजेच आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी आउटपुट घेतलं तरी आपल्याला फिक्स कॉस्टमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही हे त्या ठिकाणी आपल्याला या कर्वच्या माध्यमातून लक्षात येते. नेक्स्ट म्हणजे TVC टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व हा आपल्याला ओरिजिनपासून स्टार्ट झालेला दिसून येतो. सुरुवातीला तो मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला तो जास्तीत जास्त वाढलेला दिसून येतो. परंतु जसं प्रोडक्शन वाढत जातं तसं आपल्याला त्या ठिकाणी तो कर्व हा त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी वाढत जाताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे सुरुवातीच्या काळात तो एकदम पटकन वाढलेला दिसून येतो, परंतु नंतर जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी तो हळूहळू त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. आणि शेवटला जर परत आपण जर पाहिलं तर तो परत आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढत जाताना दिसून येतो. अशा पद्धतीने टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी रिप्रेझेंट केला जातो. म्हणजे ज्याच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं की टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही सुरुवातीला आपल्याला मोठ्या प्रमाणात येत असते, परंतु मधल्या काळात ही आपल्याला त्या ठिकाणी काही प्रमाणात कमी येत असते. परत त्याचबरोबर एका सर्टन लेवलनंतर परत तो त्या ठिकाणी आपल्याला टोटल व्हेरिएबल कॉस्ट ही वाढत जाताना दिसून येते. अशा पद्धतीचं रिलेशन हे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी TVCच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं. नेक्स्ट कर्व आहे तो टोटल कॉस्ट कर्व. टोटल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी आपल्याला TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट आणि टोटल फिक्स कॉस्ट यांचं ॲडिशन केल्याच्या नंतर आपल्याला टोटल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी तयार झालेला दिसून येतो. मग टोटल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी आपल्याला टोटल फिक्स कॉस्ट कर्वच्या स्टार्टिंग पॉईंटपासून आपल्याला वाढत जाताना दिसून येतो. तेव्हापासून स्टार्ट झालेला आपल्याला दिसून येतो, तर तो हळूहळू वाढत जाताना आपल्याला दिसून येतो. तर टोटल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे व्हेरिएबल कॉस्टवर डिपेंड असलेला दिसून येतो. म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला व्हेरिएबल कॉस्टमध्ये चेंज होतील त्या प्रमाणात आपल्याला टोटल कॉस्टमध्ये देखील चेंज झालेले दिसून येतात. त्याचबरोबर व्हेरिएबल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट यांचा डिफरन्स हा ठिकाणी आपल्याला फिक्स कॉस्टवरती रिप्रेझेंट केलेले दिसून येते. म्हणजेच टोटल कॉस्ट आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट यांच्यामधला डिस्टन्स आहे त्याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी टोटल फिक्स कॉस्ट ही रिप्रेझेंट केलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला शॉर्ट रनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॉस्ट कर्व, शॉर्ट रनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी टोटल फिक्स कॉस्ट कर्व, टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व आणि टोटल कॉस्ट कर्व हे त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले दिसून येतात. द AVC ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, ATC average total cost, AC average cost and MC marginal cost curve in short run are represented as follows. In the above diagram, AFC curve is rectangular hyperbola. It implies that total fixed cost is constant throughout. AFC keep failing. It indicates that fixed costs are spread out when the output is increased. AVC average variable cost curve is U-shaped. It implies that initially it fails and then start arising with the increase in output. ATC curve is the sum of AFC and AVC, therefore it is also U-shaped. The MC curve also slope downward initially and then rise upward, therefore it is also U-shaped. It derives from the TVC curve. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, ॲव्हरेज टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट हे त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट रनमध्ये त्यांचे कर्व कशा पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. तर आपण दिलेल्या डायग्राममध्ये जर पाहिलं तर AFC म्हणजेच ॲव्हरेज फिक्स कॉस्ट कर्व हा आपल्या ठिकाणी रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजेच आयताकृती हायपरबोला असलेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला इम्प्लाइज केलं जातं की फिक्स कॉस्ट ही आपल्याला कॉन्स्टंट पूर्णपणे कधीही आपल्याला नेहमी कॉन्स्टंट असलेले दिसून येते. त्याचबरोबर AFC कर्व हा आपल्याला
फेल होताना म्हणजेच कमी कमी होताना दिसून येतं. याच्या माध्यमातून इंडिकेट केलं जातं की फिक्स कॉस्ट ही आपल्याला ज्या प्रमाणात आउटपुट वाढत जाईल त्या प्रमाणात आपल्याला फिक्स कॉस्ट ही स्प्रेड होत गेलेली दिसून येते. अशा पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन हे त्या ठिकाणी इम्प्लिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर आपल्याला AVC ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर हा त्या ठिकाणी आपल्याला यू शेपमध्ये दिसून येतो. याच्या माध्यमातून इम्प्लाइज केलं जातं की सुरुवातीला ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही आपल्याला फेल झालेली दिसून येते, परंतु नंतर काही सर्टन पॉईंट नंतर ती त्या ठिकाणी आपल्याला परत वाढताना दिसून येते. म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला आउटपुट वाढताना जाईल त्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही देखील त्या ठिकाणी हळूहळू परत वाढताना दिसून येते. म्हणजेच एका सर्टन पॉईंटपर्यंत ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही आपल्याला कमी झालेली दिसून येते, परंतु त्या सर्टन पॉईंट नंतर परत ती आपल्याला वाढत जाताना दिसून येते. तर ATC म्हणजेच ॲव्हरेज टोटल कॉस्ट कर हा त्या ठिकाणी आपल्याला सम ऑफ AFC म्हणजेच ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि ॲव्हरेज फिक्स कॉस्ट यांचा त्या ठिकाणी सम असलेले दिसून येते. त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज टोटल कॉस्ट कर हा देखील त्या ठिकाणी यू शेपमध्ये असलेला दिसून येतो. म्हणजे जो AC करने आपल्याला इंडिकेट केलेला आहे तोच आपल्याला त्या ठिकाणी ATC ॲव्हरेज टोटल कॉस्ट कर हा त्या ठिकाणी आपल्याला यू शेपमध्ये असलेला दिसून येतो. त्याचबरोबर MC म्हणजेच मार्जिनल कॉस्ट कर हा देखील पहिल्या सुरुवातीला आपल्याला डाऊनवर्ड असलेला दिसून येतो, परंतु काही एका सर्टन लेवलनंतर परत तो आपल्याला वाढताना दिसून येतो, अपवर्ड जाताना दिसून येतो. त्यामुळे तो देखील आपल्याला यू शेपमध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. तर मार्जिनल कॉस्ट कर हा आपल्याला त्या ठिकाणी TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्टवरती आपल्याला त्या ठिकाणी डिपेंड असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी शॉर्ट रनमध्ये आपल्याला ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, ॲव्हरेज टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट कर आणि मार्जिनल कॉस्ट कर ह्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट कशा पद्धतीने केले जातात हे या ठिकाणी दिलेलं आहे. इट इज रिलेशनशिप बिटवीन ॲव्हरेज अँड मार्जिनल कॉस्ट. Average cost refers to the cost per unit of the output. Marginal cost is the additional made to be total cost by the producing one more unit of the output. When the marginal cost is less than AC, average cost will fail, and the marginal cost is more than AC, average cost will be rise. The relationship between the two can be explained with the help of the example. Suppose the average score of student is 60%. In next examination, if the score 70%, then this average score will increase to 65%. On the other hand, if the student score 50% of the second exam, then his average score will be declined to 55%. Thus, the average cost change according to the change in the marginal cost. The following diagram can be used to explain the relationship between the two. In the above diagram, when the marginal curve is failing, the average cost curve is also failing. At the point E, MC curve cuts the average curve. At that point, AC neither failing nor rising. The MC curve is cutting the AC curve at its minimum point. After this point, MC curve lies below the AC curve and average cost also start rising. As long as MC curve lies below the AC curve, the AC curve will be declining. Even while laying below, MC may be failing or rising. In the above figure, up to point B, MC is failing, but after this point MC is rising. However, the AC continue to fail. Thus, when the average cost is failing, marginal cost may be failing or rising. Suppose the students has scored the average of 60% in the first few tests in economics. In the next test, he score the 45%, then this average score will be fail. However, this score is 45%, may be better than his earlier test score of 40%. Thus, it is not possible to ascertain whatever marginal cost will fail or rise with the fail or rise in the average cost. AC is the cost per unit, is also expressed as AC is equal to AFC plus AVC. Marginal cost is additional made to the total cost by the producing one more unit of the output. It expressed as MC is equal to TCN minus TCN minus 1. In another way, it can be stated as MC is equal to delta TC divided by delta Q. This is nothing but the slope of total cost curve. It also worth nothing that marginal cost depend upon the variable cost. While the variable cost varies in the output, the fixed cost remain the same. Hence, the marginal cost is nothing but the change in the variable cost. Marginal cost is not affected by the fixed cost. It depends purely on the variable cost. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट यांच्यामधला रिलेशनशिप या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजेच ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट या कशा पद्धतीने यांच्यामध्ये रिलेशनशिप आहे हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर ॲव्हरेज कॉस्ट म्हणजेच काय, तर पर युनिट कॉस्ट म्हणजेच आउटपुटसाठी पर युनिट कॉस्ट जी येते त्याला आपण ॲव्हरेज कॉस्ट असं म्हटलं जातं. तर मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय, तर एखादा ॲडिशनल युनिट प्रोड्यूस केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून जे काय आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याला वाढलेली दिसून येते त्यालाच आपण मार्जिनल कॉस्ट असं म्हटलं जातं.
जेव्हा मार्जिनल कॉस्ट ही लेस दॅन AC म्हणजेच ॲव्हरेज कॉस्टपेक्षा आपल्याला मार्जिनल कॉस्ट ही कमी असते तेव्हा ॲव्हरेज कॉस्ट ही आपल्याला फेल होताना दिसून येते. तर मार्जिनल कॉस्ट ही आपल्याला जास्त असते म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ही ॲव्हरेज कॉस्टपेक्षा जास्त असते तेव्हा आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट ही वाढत जाताना दिसून येते. म्हणजे ज्यामध्ये रिलेशन आपल्याला दिलं आहे की जेव्हा मार्जिनल कॉस्ट आपल्याला कमी असते ॲव्हरेज कॉस्टपेक्षा तेव्हा ॲव्हरेज कॉस्ट ही आपल्याला वाढत जाताना दिसते. तर मार्जिनल कॉस्ट ही ॲव्हरेज कॉस्टपेक्षा जास्त असते तेव्हा ॲव्हरेज कॉस्ट आपल्याला कमी होताना दिसते. अशा पद्धतीचं रिलेशनशिप आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे रिलेशनशिप एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल दिले त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की एका स्टुडंटचा स्कोअर हा त्या ठिकाणी 60% आहे. तर नेक्स्ट एक्झाममध्ये त्याने जर 70% स्कोअर त्या ठिकाणी केला तर त्याचा ॲव्हरेज स्कोअर हा त्या ठिकाणी वाढून 65% जाईल. म्हणजे जो 60% त्याचा ॲव्हरेज स्कोअर होता तो आपल्याला 65% वाढलेला दिसून येतो. परंतु जर त्याच स्टुडंटने त्याचा नेक्स्ट एक्झाममधला स्कोअर हा 50% कमी झाला म्हणजे 75 ऐवजी त्याचा 50% त्याचा स्कोअर आला तर त्याचा ॲव्हरेज स्कोअर देखील आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना म्हणजे 60वरून तो 65वरती कमी झालेला दिसून येईल. म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला मार्जिनल कॉस्टमध्ये चेंज होताना दिसून येईल त्याच प्रमाणात आपल्याला ॲव्हरेज कॉस्टवरती देखील चेंज होताना दिसून येतो. म्हणजे मार्जिनल कॉस्टमध्ये ज्या प्रमाणात चेंज होतो त्याच प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्टमध्ये देखील चेंज होताना दिसून येतो. दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून आपण हे रिलेशनशिप आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा MC कर्व हा फेल होत गेला म्हणजेच मार्जिनल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी फेल होत गेला त्यावेळेला आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट कर्व देखील आपल्याला फेल होताना दिसून येतो. परंतु पॉईंट Eवरती आपल्याला मार्जिनल कॉस्ट कर्व आणि AC कर्व हा त्या ठिकाणी इंटरॅक्शन करताना दिसून येतात. म्हणजेच मार्जिनल कॉस्ट कर्व आणि ॲव्हरेज कॉस्ट कर्व हे त्या ठिकाणी एकमेकाला इंटरॅक्ट करताना दिसून येतात. त्या पॉईंटवरती आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट कर्व ही त्या ठिकाणी एकतर फेल होत नसते किंवा राईज होताना आपल्याला स्टेबल असलेले दिसून येते. म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट कर्व आपल्याला त्या ठिकाणी स्टेबल असलेले दिसून येते. त्या पॉईंटवरती आपल्याला मार्जिनल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी आपल्याला इंटरसेक्ट करताना दिसून येतो. बरोबर मार्जिनल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट कर्वला कट करत असताना त्या ठिकाणी मिनिमम पॉईंटवरती आपल्याला कट करताना दिसून येतो. म्हणजे ज्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट ही कमीत कमी असते त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी कट करताना दिसून येतो. त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला ॲव्हरेज कॉस्टच्या वरती असलेला वरती आलेला दिसून येतो. म्हणजेच ॲव्हरेज कॉस्टपेक्षा आपल्याला जर आपण पाहिलं तर पॉईंट Eपर्यंत मार्जिनल कॉस्ट हा कॉस्ट कर्व हा आपल्याला त्या ठिकाणी Lच्या खाली असलेला दिसून येतो. ॲव्हरेज कॉस्टच्या खाली असलेला दिसून येतो. परंतु Eच्या नंतर इंटरसेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला मार्जिनल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट कर्वच्या वरती आलेला दिसून येतो. आणि तेव्हापासून आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट ही त्या ठिकाणी वाढत जाताना दिसून येते. म्हणजे जेव्हा इंटरॅक्शन झालं त्यापासून आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट ही वाढत जाताना दिसून येते. त्याचबरोबर ज्या वेळेला MC कर्व म्हणजेच मार्जिनल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी ACच्या खाली होता म्हणजे ॲव्हरेज कॉस्टच्या खाली होता तेव्हा आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट हा डिक्लाइनिंग म्हणजेच कमी होताना दिसून येत होता. परंतु जेव्हा MC कर्व हा AC कर्वच्या वरती आला तेव्हा आपल्याला AC कर्व हा त्या ठिकाणी वाढत जाताना दिसून येतो. परंतु MC कर्व हा आपल्याला त्या ठिकाणी जरी खाली किंवा वरती असला तरी तो आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना किंवा वाढताना दोन्ही सिच्युएशनमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपण E पॉईंटवरती जर पाहिला तर आपल्याला त्या ठिकाणी MC कर्व हा त्या ठिकाणी सुरुवातीला खाली आला B पॉईंटनंतर परत तो आपल्याला वरती वाढत जाताना दिसून येतो. अशा प्रकारे MC कर्व हा त्या ठिकाणी आपल्याला कमी किंवा जास्त होताना दिसून येतो. तो MC कर्व हा जरी कमी होत असला तरी ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा आपल्याला कंटिन्युअसली फेल होताना दिसून येत होता. म्हणजे जरी त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट ही त्या ठिकाणी कमी होत आली असली म्हणजे वाढत गेली असली तरी आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट हा त्या ठिकाणी कमी होताना दिसून येत होता. त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्टमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा इफेक्ट हा त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट कर्ववरती झालेला दिसून येत नाही. म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ही जरी कमी झाली किंवा वाढली तरी आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्टवरती त्याचा कोणत्याही प्रकारे इफेक्ट झालेला दिसून येत नाही. तर ॲव्हरेज कॉस्ट आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस केली जाते तर AC इज इक्वल टू AFC म्हणजेच ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट प्लस ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली जाते. तर मार्जिनल कॉस्ट ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते तर ती ॲडिशनल युनिट प्रोड्यूस केल्याच्यानंतर जी काय आपल्याला टोटल कॉस्ट येत असते ती आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केली जाते. तर ती कशा पद्धतीने एक्सप्रेस केली जाते तर MC इज इक्वल टू TCN-1 अशा पद्धतीने ती कॅल्क्युलेट केली जाते. तर दुसरा वे आपल्याला दिला आहे तो म्हणजेच MC इज इक्वल टू डेल्टा TC डिवायडेड बाय डेल्टा Q. म्हणजेच डेल्टा TC म्हणजे टोटल कॉस्टमधला जो काही डिफरन्स आहे म्हणजेच 1 युनिट आणि 2 युनिट यांच्यामधलं प्रोड्यूस केल्याच्यानंतर टोटल कॉस्ट आली यांच्यामधला डिफरन्स डिवायडेड बाय टोटल युनिटमधला डिफरन्स म्हणजेच किती युनिटने आपल्याला त्या ठिकाणी डिफरन्स झालेला दिसून येतो प्रोडक्शनमध्ये त्यांचा डिफरन्स आपण डिवायडेड केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट ही आयडेंटिफाय केली जाते. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट कर्व आणि मार्जिनल कॉस्ट कर्व यांच्यामधलं रिलेशनशिप आपल्याला दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला सांगितलं की मार्जिनल कॉस्ट कर्व हा त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला व्हेरिएबल कॉस्टवरती डिपेंड असलेला दिसून येतो.
ज्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्टमध्ये चेंज होईल त्याप्रमाणे म्हणजे आउटपुटसाठी लागणारे जी काही व्हेरिएबल कॉस्ट आहे त्यामध्ये जसं जसं चेंज होईल त्यामध्ये आपल्याला त्या प्रमाणात आपल्याला मार्जिनल कॉस्टमध्ये आपल्याला चेंज होताना दिसून येतो. मार्जिनल कॉस्ट ही आपल्याला कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी फिक्स कॉस्टमध्ये अफेक्ट झालेली दिसून येत नाही, ती पूर्णपणे आपल्याला व्हेरिएबल कॉस्टवरती अफेक्ट झालेली.